होतात अध्यक्ष महोदय. ती परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच, कारण तरच ते सरळ काम करू शकतील आणि त्यांच्यासाठीही भलं आहे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे. 2 दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलं आहे, म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून, कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार पासून वंचित राहता कामा नये, महाराष्ट्रातील जनता वंचित राहता कामा नये, या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नये अशी आपल्याकडे विनंती आहे. तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जो पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्या माध्यमातून आज सभागृहासमोर जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी एवढंच त्यांना आश्वासित करू शकतो आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की या सभागृहात कामकाज हे नियमानुसारच चालणार. कुठचं चाक कुठे बसवावं हे माझ्या हाती नाही आहे, जनतेच्या हाती आहे आणि त्यामुळे जनतेने जी जबाबदारी ज्याला दिली आहे ती योग्यरित्या आपण सर्वजण पार पाडाल याची मला खात्री आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जी जी मदत लागेल आणि नियमानुसार ज्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आपण विनंती केली आहे त्या संदर्भात नियमानुसार विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल. चला पुढे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय प्रधानमंत्री. अध्यक्ष महोदय, त्यांचं लेंग होते अध्यक्ष महोदय, लेंग घ्या. हो महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ अधिनियम 1962 कलम 31 पोट कलम 11 अन्वये महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ पुणे यांच्या सन 2023-24 वर्षाच्या 66वा वार्षिक लेखा अहवाल सभागृह समोर ठेवतो. बोला. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. अध्यक्ष महोदय, खो खो हा आपल्या देशाचा पारंपरिक खेळ आहे. खरं म्हणजे मी अभिनंदन करतो